नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा 2025 यासाठी अतिशय उपयुक्त असणारा आणि प्रत्येक वर्षी एक तरी उदाहरण येणारा घटक म्हणजे सरळ व्याज आणि सरळ व्याजावर आधारित कशा प्रकारचे उदाहरणं हे टीईटी परीक्षेला येऊ शकतात हे उदाहरणं आपण या ठिकाणी सोडून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे 2013 ते 2024 पर्यंत जे काही टीईटी परीक्षेसाठी सरळ व्याजावर आधारित उदाहरणं आलेली आहेत, ही सर्व उदाहरणं स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी घेतलेली आहेत। तर बघा, पहिलं जे उदाहरण आहे हे कशा प्रकारचं आहे, तर या ठिकाणी जसे दोन दराने 4 वर्षासाठी सरळ व्याजाने एक रक्कम बँकेत ठेवली, जर तीच रक्कम 3% अधिक दराने ठेवली असती तर पूर्वीपेक्षा 72 रुपये जास्त व्याज मिळाले असते, तर ती रक्कम कोणती? बघा मित्रांनो, एक रक्कम आहे ती 4 वर्षासाठी 2% या दराने ती ठेवलेली आहे। परंतु जर 4 वर्षासाठी तीच रक्कम काय म्हणतं 3% अधिक दराने ठेवली असती, म्हणजेच पहिला जो दर आहे तो 2 आणि 3% अधिक दराने म्हणजेच 5% दराने जर ठेवली असती तर 72 रुपये जास्त व्याज मिळाले असते। म्हणजेच 2% जे व्याज मिळणार आहे आणि 5% जे व्याज मिळणार आहे ते या दोन्ही मधील फरक किती असणार आहे मित्रांनो? तो असणार आहे 72 रुपये। ठीक आहे, 72 रुपये। मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर ती रक्कम कोणती? आपल्याला काय काढायचं आहे? मुद्दल काढायचा आहे, म्हणजे प्रिन्सिपल काढायचं आहे मित्रांनो। प्रिन्सिपल किती आहे? मग आता आपण कसं, आपल्याला माहित आहे की सरळ व्याज आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला मुद्दल काढता येणार आहे। मग बघा, आता 5% दरानं सर्वात अगोदर आपण काय करूयात, 5% दराने त्याचं मुद्दल वजा 2% दराने त्याचं जर मुद्दल केलं तर आपल्याला 72 व्याज मिळेल। मग त्यासाठी आपण सूत्र मांडून घेऊयात। पहिल्यांदा बघा, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू नंबर ऑफ इयर्स भागिले 100। आता या ठिकाणी 5% दरानं जी काही मुद्दल निघणार आहे त्याच्यासाठी हे सूत्र मांडून घेऊयात। त्याच्यानंतर काय करूयात, 2% दराचं जे सूत्र आहे ते या ठिकाणी मांडून घेऊयात आणि या दोन्हीतला फरक जो आहे मित्रांनो तो किती आहे रे? 72 रुपये आहे। मग अशा प्रकारे आपल्याला हे समीकरण या ठिकाणी मिळालेलं आहे। आता या ठिकाणी आपण काय करूया, आपण किमती लिहून घेऊया। मग या ठिकाणी बघा, प्रिन्सिपल आपल्याला माहित नाही म्हणून प्रिन्सिपल जशास तसं लिहिलं। त्याच्यानंतर रेट जो आहे, पहिला रेट किती आहे रे? 2 आहे, परंतु यामध्ये आपल्याला वजा केलेला आहे। मग काय करावं लागेल, पहिल्यांदा 5% जो दर आहे गुणिले 4 वर्ष भागिले 100 करून घेतलं। त्याच्यानंतर वजा प्रिन्सिपल माहित नाही, प्रिन्सिपल तशाच तसं लिहिलं। त्याच्यानंतर रेट जो आहे हा किती आहे रे? तर हा 2 आहे, गुणिले 4 केलं भागिले 100 बरोबर 72 केलं मित्रांनो। आता या ठिकाणी बघा, यांचा जर गुणाकार केला तर तो किती? 5 चोक 20 पी आलेला आहे, 20 पी आणि भागिले 100 वजा 2 दुनी 4, 4 दुनी 8 म्हणजेच 8 पी भागिले 100 बरोबर 72 अशा प्रकारे आपल्याला मिळालेला आहे। मग आता आपल्याला छेद सारखा आहे, याची काय करून घ्यायची आहे? वजाबाकी करून घ्यायची आहे। मग आपण या ठिकाणी बघा वजाबाकी करून घेतली, 20 पी वजा 8 पी छेद 100 बरोबर 72। आता छेदामधलं जे 100 आहे ते बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यानंतर गुणाकारामध्ये जाणार आहे। मग 20 पी मधून 8 पी जर गेलं तर राहतात 12 पी बरोबर 72 गुणिले 100 म्हणजेच 7200 झालं। त्यानंतर बघा, पी बरोबर गुणाकारातलं 12 हे इथं भागाकारात जाणार आहे आणि परत या ठिकाणी काटाकाटी करूयात, काटछाट करूयात। 12 × 12 12 × 72 म्हणजे 600 पी बरोबर 600 म्हणजेच या ठिकाणी मुद्दल जे आलेलं आहे किंवा ती रक्कम जी आलेली आहे ती किती आलेली आहे मित्रांनो? 600 ही आलेली आहे आणि 600 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात। बघा, 4 एप्रिल 2025 पासून 16 जून 2025 पर्यंत 5% वार्षिक दराने 3200 रुपयाचे सरळ व्याज किती आहे? आता या ठिकाणी काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला 4 एप्रिल पासून ते 16 जून पर्यंत एकूण दिवस किती होतात ते काढून घ्यावं लागेल। मग या ठिकाणी बघा, आपल्याला सरळ व्याज विचारलेला आहे। मग सरळ व्याज बरोबर आपल्याला सूत्र माहित आहे, काय आहे रे? तर ते P इंटू R इंटू N
छेद 100 आहे. बरोबर, किमती लिहायच्या, पण त्या अगोदर काय करावं लागेल आपल्याला, याच्यातील दिवस किती होतात ते काढून घ्यावे लागतील. मग बघा 4 एप्रिल पासून पुढच्या महिन्यामधले जे दिवस आहेत ते किती होतात, तर ते 26 दिवस झाले. त्यानंतर एप्रिल झाल्यानंतर मे मध्ये 31 दिवस आहेत आणि जून मधले 16 दिवस. मित्रांनो आता सर्व दिवस मिळून जर मोजले तर ते किती होतात बघा, 6 6 12 1 13, 3 हाला हप्ताला 1 2 आणि 3 5 आणि 2 7 म्हणजे 73 दिवस झालेले आहेत. ठीक आहे, 73 दिवस झालेले आहेत. मग ज्या वेळेला आपण या ठिकाणी दिवस दिलेले असतील त्यावेळेला काय करतो, हे दिवस किती पैकी आहेत, तर बघा 73 दिवस हे 365 दिवसांपैकी अशा प्रकारे आपण लिहित असतो कालावधीमध्ये. मग बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, प्रिन्सिपल किती दिलेलं आहे, 3200 गुणिले आर म्हणजे रेट किती दिलेला आहे, तो दिलेला आहे 5 गुणिले 73 भागिले 365 किंवा हे 365 आपण डायरेक्ट छेदामध्ये सुद्धा लिहू शकतो. मग आपण काय करूयात, या छेदामध्येच हे 365 लिहून घेऊयात मित्रांनो. ठीक आहे, 365 छेदामध्ये लिहून घेऊयात. 100 गुणिले 365 बघा, 100 गुणिले 365. मग बघा या ठिकाणी हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी 5 1 5, 5 7 35 आणि 5 3 15, 73 1 73, 73 1 73 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे, 32 आलेला आहे मित्रांनो. उत्तर किती आलेलं आहे, 32. आणि 32 हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. म्हणजे अशा प्रकारे दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये वर्षामध्ये सुद्धा आपल्याला कालावधी दिलेला असतो आणि त्यावरून आपल्याला काय करावं लागतं, तर उत्तर काढावं लागतं. 1200 रुपये मुद्दलाचे 4 वर्षात सरळ व्याजाने 1440 रुपये रास होते. जर व्याजदर 4% वाढवला तर रास किती होईल. बघा आता या ठिकाणी काय केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला 1200 रुपये मुद्दलाची 4 वर्षात सरळ व्याजाने 1440 रुपये रास होते म्हणतो. मग या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर व्याज काढून घ्यावं लागेल. मग व्याज काढण्यासाठी काय आहे मित्रांनो सूत्र बघा, व्याज बरोबर रास वजा मुद्दल आहे, रास वजा मुद्दल. मग आपल्याला रास किती दिलेली आहे, रास दिलेली आहे 1440 वजा 1200 जर केलं तर आपल्याला व्याज किती मिळणार आहे, 240. हे या ठिकाणी आपल्याला व्याज मिळणार आहे. त्या 240 वरून आपल्याला या ठिकाणचा दर काढता येणार आहे. मग बघा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100 किंवा याला कालावधी म्हणतात, मग गुणिले द गुणिले क असं सुद्धा म्हणतात. मग या ठिकाणी बघा मुद्दल किती आहे रे, मुद्दल आहे 1200 रुपये गुणिले दर माहित नाही, मग दरच्या ठिकाणी आपण काय करू, एक्स मानू किंवा दर त्याला आपण आर मानू. मुदत किती आहे 4 वर्ष भागिले 100 केलं आणि इकडं व्याज किती आलेलं आहे, ते आलेलं आहे 240. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा इथलं जे भागाकारातलं 100 आहे हे इकडं काय होईल, गुणाकारात जाईल. मग 240 गुणिले 100 आणि या ठिकाणी 1200 आणि 4 हे कुठं जाणार आहे, हे जाणार आहे छेदस्थानी बरोबर आर राहिलं. आता या ठिकाणी हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले मित्रांनो. ठीक आहे, बघा 12 1 12, 12 2 24 म्हणजेच 20 आलं. 4 1 4, 4 5 20 म्हणजेच या ठिकाणी दर जो आहे तो काय आहे, तो आहे 5%. हा दर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आता या 5%मध्ये नंतर काय म्हणतं की व्याजदर 4 नी वाढवला. मग 5 मध्ये जर 4 वाढवलं तर दर किती होईल मित्रांनो, तो होईल 9%. मग 9% दराने आता दिलेल्या मुद्दलाचं काय करूयात आपण, व्याज काढून घेऊया आणि मुद्दल आणि व्याज या दोन्हीची बेरीज केली की आपल्याला रास मिळणार आहे. मग या ठिकाणी बघा परत सरळ व्याज बरोबर पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100 केलं. मग पी किती आहे, पी आहे 1200. नवीन आर जो आहे तो आहे 9 आणि कालावधी काय आहे, तो आहे 4 भागिले 100 केलं. हे कटलं. त्याच्यानंतर 12 चोक 48 किंवा 9 चोक 36, 12 गुणिले 36 जर केलं तर बघा 12 1 12 12 24, 12 3 36, 12 4 4, 12 सकून 72 ला 2 हातचे आले 7, 12 3 36 36 आणि 7 मिळून होतात 43.
म्हणजे 432 हे काय झालेलं आहे, व्याज झालेलं आहे. मग आता आपल्याला रास काढायची आहे. रास बरोबर प्रिन्सिपल अधिक इंटरेस्ट व्याज. मग प्रिन्सिपल किती आहे मित्रांनो, 1200 आहे. 432 याची बेरीज करून घेऊयात. मग बघा हे किती होईल, 1632 हे या ठिकाणी रास येणार आहे. आणि हा पर्याय कुठं आहे तर 1632 हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. एका रकमेवर साधारण व्याजाच्या 4% वार्षिक व्याजदराने 30 वर्षात त्या रकमेपेक्षा 120 रुपये जास्त प्राप्त होतात, तर ती रक्कम काय असेल. ठीक आहे, ती रक्कम काय असेल. आता या ठिकाणी बघा साधारणपणे व्याजाचा दर काय दिलेला आहे तर बघा व्याजाचा दर बरोबर 4% दिलेला आहे. व्याजदराने 30 वर्षात, म्हणजे मुदत किती आहे रे, मुदत आहे 30 वर्ष. मुदत आहे 30 वर्ष. आपल्याला काय काढायचं आहे तर ती रक्कम काय असेल. रक्कम माहित आहे का, म्हणजेच आपल्याला मुद्दल माहित नाही. मग मुद्दलला आपण काय म्हणू, एक्स मानूया. ठीक आहे. आणि काय म्हणतो 30 वर्षात त्या रकमेपेक्षा 120 रुपये जास्त प्राप्त होतात. म्हणजेच जास्त किती रुपये जास्त प्राप्त होतात तर त्या रकमेपेक्षा 120 रुपये जास्त प्राप्त होतात. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. मग व्याज आणि ती रक्कम मिळून आपल्याला रक्कम मिळणार आहे. मग व्याजाच्या ठिकाणी 120 लिहिलं, मग या ठिकाणी आपण सरळ व्याजाचं सूत्र वापरू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी P गुणिले R गुणिले N भागिले 100 केलं. आता बघा x अधिक 120 बरोबर P गुणिले R गुणिले N भागिले 100 अशा प्रकारचं एक समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. मग आता या ठिकाणी x अधिक 120 केलं बरोबर P आपल्याला माहित नाही, आपण काय म्हटलेलं आहे x मानू म्हणलेला आहे. मग या ठिकाणी x घेतलं, त्याच्यानंतर R किती आहे तो आहे 4 आणि वर्ष आहे 30 भागिले 100 केलं मित्रांनो. ठीक आहे. आता हे 100 आपल्याला काय केलं बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडला घेतलं, म्हणजेच या ठिकाणी 100 घेतल्यानंतर कंसामध्ये x अधिक 120 बरोबर 4×12 म्हणजेच 120 x झालेला आहे. तर या 100 ने आपल्याला याला गुणावं लागेल. मग बघा 100 ने x ला गुणलं झालं 100x अधिक 100 ने 120 ला गुणलं झालं 12,000 बरोबर 120 x झालं मित्रांनो. आता हे 100 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊयात. मग काय राहिलं 12,000 बरोबर 120 x वजा 100 x म्हणजेच 12,000. आता या ठिकाणी किती राहिलेला आहे, या ठिकाणी 20 x राहिलेला आहे. मग आता बघा 12,000 भागिले 20 जर केलं तर आपल्याला x ची किंमत मिळणार आहे. मग या ठिकाणी 20 × 20 20 सक्क 120 आणि 2 0 म्हणजेच x बरोबर काय आलेला आहे तर ती आलेला आहे 600. ही x ची किंमत आलेली आहे. मग 600 ही काय आहे तर ती रक्कम काय, म्हणजेच प्रिन्सिपल जे आहे ते आपलं 600 निघालेलं आहे. आणि 600 हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक A या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. किती वर्षात एक रक्कम 18.75% वार्षिक व्याजाने दुप्पट होईल. बघा अगदी सोपा. समजा या ठिकाणी आपण काय करूयात, एक रक्कम जी आहे समजा ती रक्कम 100 मानू. ठीक आहे. आता काय म्हणतं किती वर्षात एक रक्कम वार्षिक व्याजाने दुप्पट होईल. आता दुप्पट म्हणल्यानंतर बघा मित्रांनो 100 या रकमेची दुप्पट जर म्हणलं तर ती किती होते रे, ती होते 200. मग या ठिकाणी प्रिन्सिपल जे आहे मुद्दल 100 आणि व्याज 100 अशा प्रकारे ही रक्कम 200 होणार आहे मित्रांनो. मग या ठिकाणी बघा आपण काय केलं 100 हे व्याज घेतलं बरोबर 100 मुद्दल गुणिले दर किती दिलेला आहे तो दिलेला आहे 18.75 आणि गुणिले वर्ष काढायचं. मग वर्षाला आपण x मानून घेऊया भागिले 100 केलं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा मित्रांनो या 100 हे जे 100 आहे हे बरोबर चिन्हाच्या डावीकडे गेल्यानंतर काय झालेलं आहे 100 गुणिले 100 भागिले 100 गुणिले 18.75 बरोबर x आलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा यांचा जर गुणाकार केला तर तो काय येतो रे 100 गुणिले 100 म्हणजेच 10,000 भागिले 1875 आलेला आहे.
25 सत्तर 175 आणि 25 पाचा 125 म्हणजेच 75चा भाग या ठिकाणी बसलेला आहे. मग 25 चौक 100 आणि 2 शून्य जशाच तसं दिलं. त्यानंतर बघा मित्रांनो परत या ठिकाणी 5 न भाग जातो. मग 5 1 5 आणि 5 5 25 त्यानंतर 5 8 40 0 0 म्हणजे 80 झालं. मग 15 1 15 5 75 उरलं किती 5 उरलेला आहे. मग 5 ला भाग जात नाही म्हणून 5 च्या पुढे 0 घेतले 1 45 परत 5 उरले 15 3 45 पुन्हा 5 उरले 15 3 45 15 3 45. ठीक आहे. म्हणजे याचं जे उत्तर आलेलं आहे ते काय आलेलं आहे 5.3333. ठीक आहे. मग आता हे जे 333 आहेत हे पर्यायामध्ये कुठं दिसत नाहीत. मग काय करूयात या 333चं आपण काय करूया महिन्यामध्ये रूपांतर करून घेऊया. मग बघा 12 36 ला 6 हातचे आलेले 3 12 36 आणि 3 होतात 39 ला 9 हातचे आले 3 12 36 आणि 3 39. मग 3996 हे जर आपण जवळच्या हजार स्थानच्या संख्येमध्ये कन्वर्ट केलं तर या ठिकाणी किती येणार आहे मित्रांनो 4 येणार आहे. या 3चं काय होणार आहे 4 होणार आहे. मग 4 हा पर्याय कुठं आहे तर या ठिकाणी दिसतोय. मग 5 वर्ष 4 महिने हा पर्याय क्रमांक C या ठिकाणी दिसणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात. बघा मित्रांनो एक रक्कम 10 वर्षाने 5 पट होते तर त्यावरील व्याजाचा दर किती असेल. आपण ती रक्कम जी आहे ती काय करू 100 मानूयात. समजा ती रक्कम काय आहे ती रक्कम 100 मानू. ती रक्कम 100 मानू. ठीक आहे. आता बघा मित्रांनो ही रक्कम काय होते रे 5 पट होते. मग 5 पट याचा अर्थ काय 100 गुणिले 5 पट म्हणजेच 500 झाली. मग आता या 500 मधून हे जर 100 वजा केले म्हणजेच व्याज किती आलं रे ते आलं 400. मग आता 400 तर त्यावरील व्याजाचा दर किती असेल अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग आपण काय करू या किमती आपण या ठिकाणी मांडून घेऊया. आता समजा ती रक्कम आपण काय केलेली आहे 100 मानलेली आहे म्हणजे प्रिन्सिपल बरोबर 100 आलेला आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट जे आहे तो किती आलेला आहे तो आलेला आहे 400. मग 100 आणि 400 म्हणून 500 म्हणजे 5 पट झालेली आहे. त्यानंतर किती वर्षांनी सांगितलेलं आहे 10 वर्षांनी म्हणजेच या ठिकाणी n बरोबर 10 आलेला आहे आणि r तुम्हाला काढायचा आहे. मग दिलेल्या किमती आपण सूत्रामध्ये मांडून घेऊया. मग इंटरेस्ट बरोबर किंवा सरळ व्याज बरोबर P गुणिले R गुणिले n भागिले 100 आलेला आहे. मग इंटरेस्ट किती आहे सरळ व्याज किती काढलेला आहे इंटरेस्ट बरोबर 400 आलेला आहे. मग 400 बरोबर 100 गुणिले R गुणिले n किती आहे n आहे 10 वर्ष भागिले 100 केलं. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा 400 गुणिले 100 या ठिकाणचं 100 या ठिकाणी आलं भागिले 100 गुणिले 10 आलं बरोबर आपल्याला रेट मिळणार. ठीक आहे. मग या ठिकाणी हे 100 गेलं हे 100 गेलं 10 1 10 10 चौक 40 आणि 0 म्हणजेच R बरोबर किती आलेला आहे ते आलेला आहे 40 आलेला आहे. ते किती आलेला आहे 40 आलेला आहे. मग आता ही एक पद्धत आहे आणि याच सोबत अजून एक दुसरी पद्धत आहे मित्रांनो. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे आपल्याला पट दिलेली असेल काय दिलेली असेल पट दिलेली असेल त्यावेळेला हे उदाहरण कशा प्रकारे सोडवायचं तर त्याच्यासाठी एक छोटस मस्त सूत्र आहे बघा मित्रांनो. अगदी सोपं सूत्र आहे. ते सूत्र वापरायचं आणि ते उदाहरण काय करायचं तुम्ही सोडवायचं. सूत्र वापरायचं आणि ते उदाहरण या ठिकाणी सोडवायचं. ठीक आहे. आता सूत्र काय आहे बघा तर सूत्र असं आहे 100 गुणिले किंवा पट वजा 1 कंस भागिले दर ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा 100 दिलेला आहे आपल्याला पट म्हणलेला आहे. पट किती आहे रे पट 5 पट दिले बघा 5 पट दिलेला आहे म्हणून या ठिकाणी 5 लिहून घेतलं वजा 1 भागिले दर किती आहे आपल्या दर किंवा मुदत किंवा कालावधी जे दिलेलं असेल ते या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे मित्रांनो. मग आपल्याला मुदत किती दिली आहे 10 वर्ष दिलेले आहे. कालावधी काय दिलेला आहे 10 वर्ष. या दोन्ही पैकी आता अशा उदाहरणामध्ये तुम्हाला एकतर काय काढायला सांगितलेलं असतं दर काढायला सांगितलेलं असतं किंवा मुदत काढायला सांगितलेले असते. या ठिकाणी आपण काय केलं मुदत ठेवलेली आहे 10. मग 100 आता या ठिकाणी गुणिले किती होईल 5 मधून 1 गेला राहिले 4 भागिले 10. मग या ठिकाणी बघा 100 गुणिले 4 म्हणजेच आलेला आहे 400/10. मग 10चा एक 0 कटला हा एक 0 कटला राहिले 40 म्हणजेच याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे
पर्याय क्रमांक डी 40 हे याचं उदाहरण उत्तर असणार आहे. साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने 60,000 रुपयाचे कर्ज घेतले. नोटाबंदीमुळे बँकेची तरलता वाढविल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5 ने व तिसऱ्या वर्षी 0.5 ने कमी केल्यास 3 वर्षाच्या शेवटी साहिलला किती रक्कम जमा करावी लागेल. आता पहिल्या वर्षी हा दर किती होता रे? तर हा दर होता बघा, पहिल्या वर्षीचा दर तो होता 11%. ठीक आहे, 11%. नंतर दुसऱ्या वर्षीचा दर काय केला रे? 0.5 ने कमी केला, म्हणजेच किती झाला? 10.5% झाला. आणि तिसऱ्या वर्षीचा दर जो आहे तो काय आहे? 10.5 मधून परत 0.5 कमी केला, म्हणजेच 10 राहिला. आता या तिन्हीचा मिळून एकच दर जर काढला आपण मित्रांनो, तर तो किती होतो बघा? तो होतो 31.5% दर होतो. आणि त्याच्यावरून आपल्याला किती रक्कम जमा करावी लागेल हे काढता येणार आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला दर दिलेला आहे, मुद्दल दिलेला आहे, त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? व्याज काढायचं आहे. मग या ठिकाणी बघा, सरळ व्याज बरोबर P गुणिले R गुणिले N भागिले 100. मग आता बघा P किती आहे? P आहे 60,000. P किती आहे? P आहे 60,000. तर बघा P किती आहे? 60,000 गुणिले R म्हणजे रेट किती झाला? 31.5. आता सर्व रेट आपण काय केला? एकत्र केलेला आहे, म्हणून या ठिकाणी 1 लिहायचा आहे मित्रांनो, आणि खाली 100 लिहायचा आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी हे 2 शून्य गेले, हे 0 गेले, याच्यातला पॉइंट गेल्यासाठी हे 1 0 गेलं, म्हणजे 60 गुणिले 315 आलेला आहे. ठीक आहे, मग 6 पंचे 30 ला 0 हातचे आलेले आहेत 3, 6 1 6, 6 आणि 3 होतात 9, 6 18 आणि हा 0 जशाच तसा. म्हणजे याचा व्याज जे आहे ते किती मिळालेलं आहे? ते मिळालेलं आहे 18,900. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? तर 3 वर्षाच्या शेवटी साहिलला किती रक्कम जमा करावी लागेल. मग आपल्याला काय करावं लागेल? साहिलला मुद्दल आणि व्याज दोन्ही जमा करावं लागेल. मग या ठिकाणी आपल्याला काय काढायची? तर रास काढायची आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज करावं लागेल. ठीक आहे, मग मुद्दल किती आहे? ते आहे 60,000 अधिक 18,900 जर केलं तर ते होतं 78,900. आणि 78,900 हा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. याच्यानंतर हेच उदाहरण आपण प्रत्येक वर्षीच्या दराने काढून सुद्धा करू शकतो. तर ते कसं करायचं? तर बघा, मग या बघा या ठिकाणी काय केलं? आता दुसऱ्या कोणत्या पद्धतीने काढता येईल? तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा जो रेट आहे किंवा दर आहे, हा दर किती आहे? 11 आहे. मग या ठिकाणी बघा P गुणिले R गुणिले N भागिले 100 केलं. ठीक आहे, मग P किती आहे? ते आहे 60,000 गुणिले रेट 11 गुणिले N 1 वर्षाचा काढून घ्यायचा आहे. मग हे 2 गेले, हे 2 गेले, मग 11 सक 66 म्हणजे, आणि हे 2 शून्य म्हणजे पहिल्या वर्षीचं किती झालेलं आहे? 6,600. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी जे आहे ते किती असणार आहे मित्रांनो? या ठिकाणी दर जो आहे तो 10.5 असणार आहे, कारण 0.5 ने कमी केलेला आहे. मग या ठिकाणी दुसऱ्या वर्षाचं काढून घेतलं तर बघा 60,000 गुणिले 10.5 गुणिले 1 भागिले 100 जर केलं तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, त्यानंतर इथला 1 शून्य गेला, हा दशांश उडाला, म्हणजे काय झालं? 60 गुणिले 105 झालेला आहे. मग 6 पंचे 30 ला 0 हातच्या 1 3, 6 1 6 आणि या ठिकाणी 0, म्हणजे दुसऱ्या वर्षीचं जे व्याज आहे ते किती भेटलेलं आहे? 6,300 भेटलेलं आहे. आणि तिसऱ्या वर्षीचं जे व्याज आहे मित्रांनो ते किती असणार आहे? 60,000 गुणिले 10 गुणिले 1 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. ठीक आहे, मग त्यानंतर 6 1 6 आणि या ठिकाणी 1 2 आणि 3 शून्य दिलं, म्हणजेच 6,000 हे काय झालेलं आहे? हे तिसऱ्या वर्षीचं व्याज झालेलं आहे.
आता या सर्वांची जर बेरीज केली तर बघा 0,0,0,0,0,0 6 आणि 3 9 आणि 6 18 म्हणजेच याची किती झालेली आहे 18,900 हे 3 वर्षाचं व्याज या ठिकाणी मिळालेलं आहे। मग 60,000 हे मुद्दल आणि 18,900 हे व्याज हे दोन्ही मिळून रक्कम साहिल काय करणार आहे जमा करणार आहे। मग या ठिकाणी 0 आहे 0 आहे 9 8 6 आणि 1 7 म्हणजे 78,900 हे काय झालेलं आहे ही रक्कम त्याला जमा करावी लागणार आहे आणि ही पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात। 3 वर्षानंतर 6% व्याज दराने 5,760 मुद्दलावर सरळ व्याज किती? अगदी सोपा प्रश्न आहे बघा। सरळ व्याज काढायचा आहे। सरळ व्याज बरोबर P गुणिले R गुणिले N भागिले 100 मुद्दल दिलेला आहे 5,760 गुणिले R किती आहे तो आहे 6 गुणिले 3 भागिले 100। मग या ठिकाणी हे 0 कटलं हे 0 कटलं त्यानंतर या 6 न बघूयात 6 36 ला 6 हातचे आलेले 3 6 7 42 43 44 आणि 45 ला 5 हातचे आलेले 4 6 5 30 आणि 4 34 गुणिले 3 पुन्हा छेद 10 त्यानंतर 3 संग 1808 हात चालला 1 3 5 15 आणि 1 1606 हात चालला 1 4 3 12 आणि 1 1303 हात चालला 1 3 3 9 आणि 1 10 आणि खालचं जे 10 आहे हे 1 0 उडवलं आणि एक अंक सोडून दशांश चिन्ह दिला म्हणजे 1036.8 अशा प्रकारचं व्याज हे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि 1036.80 रुपये हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात। मनोहरने बँकेत सरळ व्याजाने 8.5 दराने काही ठेव ठेवली आहे। नोटाबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे दुसऱ्या वर्षी व्याजाचा दर 0.5 व तिसऱ्या वर्षी पुन्हा व्याजाचा दर 0.5 ने कमी केला। मनोहरला 3 वर्षाअखेर व्याज रुपये 9,600 प्राप्त झाले तर त्याने बँकेत किती ठेव ठेवली? आता या ठिकाणी बघा 3 वर्षाअखेर एवढे पैसे जमा झालेले आहेत म्हणजे 9,600 व्याज जमा झालेला आहे। मग पहिल्यांदा काय करूयात आपण सर्व व्याजदर जो आहे तो एकत्र करून घेऊयात। जसं की पहिल्या वर्षीचा व्याजदर किती आहे 8.5 आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षीचा जो व्याजदर आहे तो 8.5 याच्यामध्ये 0.5 ची सूट भेटलेली आहे म्हणजे 8%। तिसऱ्या वर्षीचा व्याजदर किती आहे तर तो आहे 8% परत 0.5 चा सूट दिलेली आहे म्हणजे 7.5% हा तिसऱ्या वर्षीचा व्याजदर आहे। मग आता या ठिकाणी जर या सर्वांची बेरीज केली तर बघा 8 16 8 24% हा याचा काय झालेला आहे व्याजदर झालेला आहे। मग याच्यावरून आपण काय करूयात त्याने बँकेत किती रक्कम ठेवली म्हणजे मुद्दल हे आपल्याला काढायचं आहे। मग काय करायचं तर बघा इंटरेस्ट जो आहे सरळ व्याजाचा इंटरेस्ट जो आहे तो P गुणिले R गुणिले N भागिले 100 आहे। ठीक आहे। मग आता इंटरेस्ट किती आहे तर तो आहे 9,600 मग P आपल्याला काढायचा आहे म्हणून P गुणिले R किती आहे तर R जो आलेला आहे तो आलेला आहे 24 गुणिले 1 भागिले 100 केलं। ठीक आहे। मग आता हे 100 इकडे जर घेतलं तर काय करावं लागेल 9,600 गुणिले 100 आणि या ठिकाणी 24 घ्यावं लागेल बरोबर P येणार आहे 24 1 24 24 चोक 96 म्हणजे 400 गुणिले 100 मग या ठिकाणी 400 गुणिले 100 बरोबर आपल्याला काय भेटणार आहे P म्हणजेच मुद्दल भेटणार आहे प्रिन्सिपल भेटणार आहे। मग या ठिकाणी 40,000 बरोबर काय आलेला आहे प्रिन्सिपल आलेला आहे आणि हे कुठं आहे तर हे बघा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढचं एक उदाहरण पाहूयात आणि हे जे उदाहरण आहे हे 2018 सालच्या TET शिक्षक पात्रता परीक्षेला आलेला आहे। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण अनिलने बँकेकडून 11 दराने सरळ व्याजाने कर्ज घेतले। नोटाबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्याने बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5 तिसऱ्या वर्षी 0.5 ने केला। 3 वर्षाअखेर अनिलला 4,410 रुपये व्याज अदा केले तर त्याने एक बँकेकडून किती कर्ज घेतले होते? अगदी त्याच प्रकारचं उदाहरण आहे बघा। पहिल्या वर्षी जो व्याजदर होता तो किती होता 11% होता। दुसऱ्या वर्षीचा व्याजदर
हा 11% 0.5 कमी केल्यामुळे 10.5% एवढा झालेला आहे. आणि तिसऱ्या वर्षामध्ये 10.5 वरून परत 0.5 कमी झाला म्हणजेच 10 झालेला आहे. म्हणजे तिन्ही वर्षाचा मिळून 1 ते 3 वर्षाचा मिळून व्याजदर किती झालेला आहे तर तो झालेला आहे 31.5 झालेला आहे. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, उदाहरण सोडवायचं आहे. मग बघा, इंटरेस्ट बरोबर P गुणिले R गुणिले N भागिले 100. मग इंटरेस्ट किती दिलेला आहे, व्याज किती दिलेला आहे ते दिलेलं आहे 4410. बरोबर आपल्याला काय काढायचं आहे तर किती कर्ज घेतले म्हणजे मुद्दल काढायचं आहे. मग P गुणिले रेट झालेला आहे 31.5 गुणिले N 1 झालं भागिले 100. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा तर बघा 4410 आणि या ठिकाणचे 100 या ठिकाणी गुणाकारात आलेले आहेत आणि अंशास ठिकाणचे जे 31.5 आहे हे छेदस्थानी गुणिले 1 आलेला आहे बरोबर P आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणचा दशांश चिन्ह आपल्याला काढून टाकावं लागेल. मग काय करावं लागेल तर दशांश चिन्हाच्या नंतर एक अंक आहे म्हणून या ठिकाणी 10 ने गुणावं लागेल. मग छेदाला जसं 10 ने गुणणार आहोत तसं आपल्याला काय करावं लागेल, अंशाला सुद्धा 10 नेच गुणावं लागणार आहे. मग या ठिकाणी बघा 4410 गुणिले 100 गुणिले 10 करावं लागेल आणि खाली 31.5 गुणिले 10 करावं लागेल. म्हणजे आपल्याला उत्तर काय येणार आहे मित्रांनो 4410 आणि या ठिकाणी हे 3 शून्य घेतले, 1 2 3 घेतले, त्यानंतर खाली 315 आलेला आहे. आता बघा 15 ने या ठिकाणी भाग जातो आहे. मग 15 दुनी 30 आणि 15 एक 15 मित्रांनो. त्यानंतर बघा 15 दुनी 30 14 राहिले. 14 राहिल्यानंतर ते होतात 141 आणि 141 15 9 35चे मग या ठिकाणी उरलेले आहेत 6 उरलेले आहेत. मग 6 उरल्यानंतर खाली किती होतात मित्रांनो 60 होतात. किती होतात 60 होतात. मग 60 30 15 चोक 60 म्हणजेच या ठिकाणी किती आलेलं आहे उत्तर तर ते आलेलं आहे 2,94,000. आता या ठिकाणी 21 या संख्येने बघूयात. बघा 21 1 21 21 1 21 उरले 6 आणि 21 चोक 64 पुढचे 3 शून्य जशास तसे दिले म्हणजेच या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 14,000 हे उत्तर आलेलं आहे. 14,000 हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक C या ठिकाणी हे उत्तर आलेलं आहे. तर अशाच प्रकारचे पुढील व्हिडिओ जर पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.